काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की 1965 पासून भाऊसाहेब विहिरींच्या स्वप्नातलं जे काही नारपार प्रकल्प होता त्या नारपार प्रकल्पाच्या 165 टीमची पैकी 70 टीमची पाणी खानदेशला मिळावं अशी आमची मागणी आहे. आणि ही जवळजवळ आम्ही 20 ते 22 वर्षापासून आम्ही ही मागणी धरून ठेवलेली आहे. परंतु आमच्या खानदेशातील नेते भाऊसाहेब विहिरीनंतर आम्हाला एकही चांगला नेता मिळाला नाही. जेही नेते मिळाले ते एकदम निष्क्रिय नेते मिळाल्यामुळे तो प्रकल्प आजपर्यंत मार्गी लागलेला नाहीये. आणि शिवाय खानदेशवर नेहमी अन्याय होत असल्यामुळे कदाचित जर आम्हाला खानदेशला एखादा मुख्यमंत्री मिळाला असता तर नारपार प्रकल्प सुद्धा आमचा झाला असता असं आम्हाला वाटतंय. कारण याच्या आधीचे जे मुख्यमंत्री आहेत त्यात मी मुळात शंकरराव चव्हाणांचं नाव घेऊ शकतो की तिथं कुठलाही पाण्याचं स्तोत्र नसल्यावर सुद्धा त्या माणसाने नाथसागर म्हणून जे धरण बांधलं, मातीचं धरण बांधलं. 5 वर्षाच्या काळात त्याचं 5 वर्ष हे मुख्यमंत्री काळ सुद्धा नव्हतं तरी सुद्धा त्यांनी ते 5 वर्षाच्या काळाच्या आत मराठवाड्यात धरण पूर्ण केलं. मग खानदेशातले नेते हे का करत नाही? विधानसभेत का आवाज उठवत नाही? विधानसभेत हे एकमेकाच्या कुरघोडीसाठी भांडतात परंतु खानदेशच्या विषयावर भांडत नाही. म्हणून आम्ही आज जर खानदेशातली जनता जागे होत नसेल तर आम्हाला हे दुःख आहे की आम्ही स्थलांतरित होऊन इकडे पोट भरतोय, आम्हाला लोक उपरे म्हणतात, त्याचे कुठेतरी आम्हाला वाईट वाटतंय. आणि पुढची पिढी स्थलांतरित होऊ नये, पाणीचा प्रश्न खानदेशात सुटावा, नारपार हा प्रकल्प खानदेशला मिळावा म्हणून आम्ही भांडतोय. आणि ते भांडण आम्हाला असं वाटतंय की आमच्या स्थानिक पुढाऱ्यांनी ते लावून धरलं पाहिजे. पण एकही स्थानिक पुढारी बोलत नाही, एकही आमदार बोलत नाही. म्हणून आम्ही आज ठरवलेलं की आपल्या खानदेशातील जे नेते आहेत त्यांना हे साडी चोळीचा आम्ही आहेर पाठवतोय. पुढच्या अधिवेशनामध्ये कदाचित त्यांच्या नशिबात पुढचं अधिवेशन आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण जर कदाचित असेल तर त्यांनी हे साडी चोळी नेसून आपल्या विधानसभेत जावं. म्हणजे कमीत कमी त्यांना काही वाटेल की आता आपल्याला खानदेशसाठी काहीतरी, कारण पुरुषांपेक्षा आज महिला एकदम जबरदस्त लढतायत, भांडतायत, तर कदाचित त्या महिलांचा आदर्श घेतील, भांडतील खानदेशसाठी आणि नारपार मार्गी लागेल. देवाशी त्यांना सद्बुद्धी देऊ एवढंच आम्हाला वाटतं. किती जणांना तुम्ही, किती लोकप्रतिनिधींना तुम्ही साड्या पाठवतात? साडी ऍक्च्युली खानदेशात 32 आमदार आहेत पण आम्ही महिलांना देत नाही आहोत. महिलांना एक पत्र देत आहोत. परंतु जे काही 25 आमदार आहेत त्या 25 आमदारांना आम्ही साडेचोळीचा आहेर देत आहोत. तुम्ही याआधी आमदार खासदार यांच्याशी कधी बोलला आहेत का या विषयावरती? ऍक्च्युली आमचं कंटिन्यू पत्रव्यवहार यांना चालू आहे. आणि 2018ला आम्ही नागपूर अधिवेशनाला गणपत शेट्टी यांच्या मदत घेऊन आम्ही नागपूर अधिवेशनात गेलो आणि आमदारांना म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदच्या आमदारांना 42 आमदारांना आम्ही त्यांच्या आमदार निवासात जाऊन प्रत्येकाला पत्र दिलं. परंतु एकाही आमदाराने आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलं नाही. आणि अक्षरशः ते लोक, आपण म्हणतो ना की तृतीयपंथी सारखे आम्हाला हसलेत. ती लोक आम्हाला ती एवढी सहल मनाला लागलेले. आणि त्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं की या लोकांना साडेचोळीचाच आहेर दिला पाहिजे. पण आता तर नारपार मिळालंय असं बोलतात की 10 टीएमसी पाणी खानदेशासाठी देत आहेत, गिरणा खोऱ्यामध्ये ते टाकणार आहेत पाणी, असा निर्णय झालाय. बरं, सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की 165 पैकी 10 टीएमसी आम्हाला पुरणार पण नाही, ते आमच्या मित्रांना पण पुरणार नाही. ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हा निवडणुका जुमला आहे. मला एक सांगा, तुम्ही एखादा कलेक्टर आदेश रद्द करतो आणि तो गावचा तलाठी पास करतो का? जर केंद्र सरकारने हा प्रकल्प रद्द केलेला आहे तर महाराष्ट्र शासन हा प्रकल्प कसं काय सांगतो आम्ही मंजूर केलाय म्हणून? मग त्यांनी पारदर्शकता दाखवावी, आमच्या लोकांना पारदर्शकता दाखवावी. खडसेंनी पण सांगितलंय की राज्याने जरी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा प्रकल्प देतो पण केंद्र सरकारच्या तुम्हाला सर्व मान्यता लागतात, त्याच्याशिवाय तुमचे प्रकल्प पूर्ण होणार नाहीत. बरं, यांची निधीची तरतूद काय? जोपर्यंत हा प्रकल्प केंद्र सरकारच्या बळीराजा सिंचन प्रकल्पामध्ये किंवा पंतप्रधान सिंचन प्रकल्पामध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला निधी प्राप्त होणार नाही. म्हणजे असं जातं 65 वर्ष झाले, आणखी 65 वर्ष होतील. मग काय आता 10 टीएमसी होतं त्यावेळेस तुमचा हक्क संपलेला असेल नारपारवरचा. तुमची संघटना किती वर्षांपासून काम करते या नारपार? आम्ही 2002 पासून या गोष्टीवर संघर्ष करतो. आजचा संघर्ष नाहीये. बरं, तुमची आता हे साडी चोळी आहेर दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल? आता आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की आम्ही जिथं जिथं आम्हाला शक्य होईल, खानदेशातले आमचे काही कार्यकर्ते असतील ते, मुंबईतले काही कार्यकर्ते असतील ते, आम्ही एक जागरण करणार आहोत. आणि जागरण आम्ही अजूनही चांगल्या पद्धतीने, चांगल्या ज्या आपण बोलतो ना सद्विवेक बुद्धीने आम्ही पुढचं आंदोलन करणार आहोत. मुर्दूम भजन आणि ज्या आमदाराला
नाच गाण्याची गरज आहे त्याच्या बंगल्याच्या समोर नाच गाणे, ज्यांना भजन कीर्तनची गरज आहे त्यांना भजन कीर्तन, आणि ज्यांच्या दरवाजात तृतीयपंथी नाचवायची गरज आहे त्यांच्या दरवाजात तृतीयपंथी आम्ही नाचवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.